अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत. रोजच्या उपयोगामध्ये येणाऱ्या अशा या किचन टिप्स आहेत. तुम्ही जरूर वाचावेत किंवा ऐकावे. आता आपण किचन टिप पाहायला सुरुवात करूया. पहिली टिप आहे, गरम पाण्याने स्नान केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते आणि गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, त्यामुळे डोळे आणि केस कमजोर होतात. दुसरी टिप आहे, डाळ शिजवताना त्यात थोडंसं तेल आणि हळद टाकल्याने डाळ पटकन मऊ होते. तिसरी टिप आहे, भाजी कधी जास्त पाणी सोडते. मग पाणी सुटलं की त्यावेळेस 2 चमचे बेसन हे तेलावर खमंग भाजून मग भाजीमध्ये टाकावी. भाजी घट्टसर होते आणि पाणी पण सोडत नाही. चौथी टिप आहे, कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडर थोडी चहामध्ये टाकून घ्यावी. चहा घेत नसाल तर थोडीशी चमचाभर मधामध्ये टाकून ती घ्यावी. पाचवी टिप आहे, दालचिनी पावडरचे कायम सेवन केल्याने आपले वेट लॉस होते आणि आपल्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते आणि शुगर पण कंट्रोलमध्ये राहते. 6वी टिप आहे, फ्रीजमध्ये वास येतो का? वास येत असेल तर टिश्यू पेपरमध्ये 1 चमचा कॉफी पावडर व त्याची पुडी बांधून फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे सुगंधही छान येतो आणि वास पण कमी होतो. आता 7वी टिप आहे, मसाल्याच्या डब्यात एका कोपऱ्यात लवंग आणि दालचिनी ठेवा. कीटक लागत नाहीत मसाल्याला. 8वी टिप आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरातील अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज सकाळी 1 ग्लास पाणी पिऊन सुरुवात करा. याशिवाय पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. त्यामुळे सकाळी पाणी, चहा, कॉफी पिण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी जरूर प्यावे. 9वी टिप आहे, रोज सकाळी बीटाचा रस पिल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते व संपूर्ण शरीर हे डिटॉक्स होते. 10वी टिप आहे, भात स्वादिष्ट बनवण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये 2-3 पुदिन्याची पाने टाकावी. 11वी टिप आहे, भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडा ओवा आणि आलं लसूण ठेचून टाकावे. यामुळे भाजी अतिशय सुंदर आणि चविष्ट होते. 12वी टिप आहे, भाज्या शिजवताना नेहमी काचेच्या झाकणाचा वापर करावा. त्यामुळे भाज्या शिजवताना आपल्याला दिसतात आणि भाज्या या जास्त शिजल्या जात नाही, प्रमाणामध्ये शिजल्या जातात. 13वी टिप आहे, 1 ग्लास पाण्यात 2 चमचे मोहरी भिजत घालून ते पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल लगेच कमी होते. तसेच हृदयासंबंधीचे आजार देखील कमी होतात. 14वी टिप आहे, फ्रेंच फ्राईज करताना थोडंसं मीठ पाण्यामध्ये टाकून बटाटे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवावे. त्यामुळे फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होतात. 15वी टिप आहे, भांडी धुताना थोडासा लिंबाचा वापर केल्यामुळे भांडीही स्वच्छ निघतात आणि भांड्यांना वाससुद्धा नाहीसा होतो. 16वी टिप, तांदूळ धुतलेले पाणी फेकून न देता हे पाणी आपल्या झाडामध्ये टाकल्याने झाडंसुद्धा खूप छान होतात आणि फुलंसुद्धा भरपूर लागतात. 17वी टिप, तांदूळ धुतलेले पाणी हे आपले केस धुण्यासाठी वापरले तर केससुद्धा सुंदर होतात आणि वाढतात. 18वी टिप, लसणाच्या पाकळ्या ठेचून मधासोबत खाल्ल्याने दमा कायमचा बरा होतो. 19वी, गरम पोळी ठेवताना पोळीला साजूक तूप लावून मगच डब्यात ठेवावी. त्यामुळे पोळी अगदी नरम राहते. 20वी टिप, मिरची बारीक करताना यामध्ये थोडंसं मीठ टाकल्याने मिरचीही छान बारीक होते. 21वी टिप, पपई आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये, त्यामुळे उलट्या आणि जुलाब होतात. 22वी टिप, हात पायांना सारख्या मुंग्या येत असतील तर शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. टिप नंबर 23, डाळीला कीड लागू नये यासाठी डाळीमध्ये 2-3 लवंगा टाकून ठेवाव्यात. 24वी टिप, पालेभाजी आणल्यावर लगेच ती चिरून त्याच्या काड्या वेगळ्या करून मगच ती फ्रीजमध्ये ठेवावी. भाजी जास्त दिवस टिकते. 25वी, जेवण झाल्याबरोबर आपण किचन आवरावे. त्यामुळे आपल्याला सकाळी साफ किचन पाहून मन प्रसन्न होते. 26वी टिप, पावसाळ्यामध्ये गूळ हा नेहमी एअरटाईट डब्यामध्ये ठेवावा. त्यामुळे गुळाला पाणी सुटत नाही. 27वी टिप, कधीही अन्न शिजवताना ते प्रेमाने शिजवल्यास अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जा उतरते. 28वी टिप, नेहमी वरण किंवा आमटी शिजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकावे. त्यामुळे चव छान येते. 29वी टिप, ॲसिडिटी झाली असेल तर
2 चमचे ओवा गरम पाण्यासोबत सेवन करा, त्यामुळे गॅस आणि ॲसिडिटी दोन्ही पण कमी होते. 30 पिठलं करताना शेवटी नेहमी त्यामध्ये ओवा आणि हिंग टाकावा, त्यामुळे पोटाला बिलकुल त्रास होत नाही. 31वा टीप, नियमितपणे पोह्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. 32वे टीप, झोपण्यापूर्वी नेहमी पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हे सकाळी उठल्यावर हायड्रेट राहते. 33वी टीप, भाजी करताना त्यामध्ये हळद ही थोडी जास्त टाकावी, त्यामुळे भाजीची चवही वाढते आणि आरोग्यालाही हळद चांगली असते. आलं आणि लसूण याची पेस्ट रोज करायचा कंटाळा येत असेल तर आठवड्याची पेस्ट एकदाच बनवून ठेवा. 35वी टीप, आलं लसूण पेस्ट बनवताना 1 वाटीभर लसूण, त्यामध्ये अर्धा वाटी आल्याचा वापर करायचा आणि मीठ टाकून मग ती बारीक करायची. ही पेस्ट 8-10 दिवस छान टिकते. 36वा टीप, रोज सकाळचा नाश्ता आणि स्वयंपाक करायचं प्लॅनिंग हे आदल्या दिवशीच करून ठेवा, त्यामुळे सकाळी उठल्यावर बिलकुल गडबड होत नाही. 37वी टीप, स्वयंपाक करताना सतत हसत राहा, चव त्या हसण्यामध्ये असते. हे तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव नक्की येईल. 38वी टीप, गुडघेदुखी कंबरदुखी होत असेल तर जेवणानंतर थोडीशी खसखस खाल्ल्याने कंबरदुखी आणि गुडघेदुखी नाहीशी होते. नंबर 39, दररोज गाजर, आवळा, बीट याचा रस पिल्याने नजर तेज होते आणि त्वचेवर सुद्धा ग्लो येतो. 40, पोळ्या करताना पोळपाटाला कणिक चिकटत असेल तर पोळ्या करण्याआधी पोळपाटावर थोडंसं मीठ टाकून ते लाटण्याने लाटून घ्या आणि कणिक बिलकुल चिकटणार नाही. 41, फ्रीजचं थंड पाणी कधीही पिऊ नये, त्यामध्ये थोडं कोमट पाणी ओतून मग प्यावे, त्यामुळे शरीरात वात होत नाही आणि जास्त थंडी पाणी पिल्यामुळे शरीरामध्ये वात शिरतो. 42, पावसाळ्यामध्ये मीठ बरणीत ठेवताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून ठेवा, मिठाला पाणी सुटत नाही. 43, तोंडामध्ये पाणी धरून मगच आंघोळ करावी, त्यामुळे सर्दी, ताप, खोकला होत नाही. ऑक्सिजनचे प्रमाण शरीरामध्ये 100% राहते. वरील टिप आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.